तर तुम्हाला थंबनेल पाहून समजलं असेल की कोणत्या टॉपिकवर आजचा व्हिडिओ आधारित आहे. तर तुम्हाला पाठीमागे पाहू शकता थंबनेलमध्ये पहिले तुम्ही महानगरपालिका निवडणूक 2025, कारण आता सगळ्या महाराष्ट्रात आपल्या महानगरपालिकेची निवडणुकीची तयारी जे चालू आहे. त्यामुळे आचारसंहिता पण लागू झालेली आहे. निवडणुकीची धुमाकूळ असलेल्या महाराष्ट्रात भरपूर म्हणजे सर्व ठिकाणी महानगरपालिका निवडणुका लागलेल्या आहेत. आचारसंहिता जाहीर झालेली आहे. तर याच विषयावर हा व्हिडिओ आहे, डिटेलमध्ये सांगणार आहे. कुणाला आणि कशासाठी आपण करतो मतदान, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे. तर नमस्कार, मी हरिदास पवार. सरपंच असू दे, उपसरपंच असू दे, आमदार असू दे, खासदार असू दे, नगरसेवक असू दे, महापौर असू दे, मुख्यमंत्री असू द्या, पंतप्रधान, राष्ट्रपती, या सगळ्यांचे कामे वेगवेगळे असतात. परंतु प्रत्येकाने कसं आहे, माणसाला निवडून दिलं म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही सरपंचला जर निवडून दिलं तर सरपंचाचे काय काम असते. तुम्ही सरपंचला निवडून दिल्यानंतर ते सरपंचच्या अधिक हाताखाली म्हणजे सरपंचच्या अंडरखाली कोणते कामे येतात की तुम्ही ज्या सरपंचाला निवडून दिलेले आहे त्याने काय कामे करायला पाहिजे या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. उदाहरणार्थ नगरसेवक असू द्या, खासदार असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, पंतप्रधान असू द्या, यांचे आपण निवडून देतो ना, तर त्यांचे काम त्यांनी कोणते कोणते काम करायला होते त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, इंटरेस्टिंग होणार आहे. नगरसेवक, आमदार आणि खासदार या प्रत्येकाला तुम्ही जर नगरसेवकाला जर निवडून दिलं, तर आमदाराला निवडून दिलं आणि खासदाराला निवडून दिलं, तर या नगरसेवकाचे काय काम असते. तुम्ही या नगरसेवकाला निवडून दिलं ना, तर ते का निवडून दिले, त्याचे काय काम असतात ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. त्यानंतर आमदार आणि खासदार, तुम्ही जर आमदारला निवडून दिलं तर आमदारचे काय काय काम असतात ते लोकांसाठी, प्रश्न म्हणजे गावासाठी, जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी खासदारचे काय काम असते ते डिटेलमध्ये सांगणार आहे. तर आता सुरुवातीला आपण सुरुवातीला गेल्या नगरसेवक पासून आपल्याला सुरुवात करू. कारण नगरसेवकाला जर तुम्ही निवडून दिलं नगरपालिकेच्या, तर त्याच्या अंडरमध्ये कोणकोणते कामे येते, तर पहा कोणकोणते कामे येतात. ते काम आहे स्वच्छता. असं कसं असे ग्रामीण भागात असू दे, ग्रामीण भागात काय सरपंच उपसरपंच हे बघत असतात, पण शहरी भागात नगरसेवकला जास्तीत जास्त उपयोग होतो. सो नगरसेवकाचे काय काम असते, स्वच्छता ठेवणे, म्हणजे जास्त शहरात असा घाण कचरा वगैरे जे कचऱ्याचे असे डेपो तयार झाले असतात, रोडवर कचरा असू दे, कुठे पण इतर ठिकाणी पब्लिक प्लेसमध्ये कचरा असू दे, तर नगरसेवकाचे काय काम असते, ते स्वच्छता ठेवायची, पूर्ण कचरा उठाव करणे आणि स्वच्छता ठेवणे. त्यानंतर गटार, स्वच्छता झाल्यानंतर गटार द्या. उदाहरणार्थ गटार जर तुंबलेला असतील, पावसामुळे असतील, काय तर केर कचऱ्यांचे गटार चॉकअप झाले असतील, तर गटार पण साफ करण्याचे नगरसेवकाच्या अंडरखाली काम असते. ते नगरसेवक त्याच्या कामगारामार्फत ते गटर आणि स्वच्छतेचे ते कामे करत असतो. ड्रेनेज, उदाहरणार्थ ड्रेनेज आणि गटार ते दोन्हीचा एकच प्रकार आहे. दोन्ही पण चॉकअप म्हणजे खराब झाले असते, तर त्याचे ते चॉकअप झाल्याने, ते खराब झाल्याने ते त्याची दुर्गंधी वरती येऊ नये आणि नागरिकाला त्याचा त्रास होऊ नये म्हणून नगरसेवकाचे पहिले काम आहे स्वच्छता नीट करणे, गटार आणि ड्रेनेज व्यवस्थित करणे आणि मेन म्हणतर पाणी. आता सगळीकडे समस्या असते की पाणी चावीला येत नसते, नळाला पाणी येत नसते. ते नगरसेवकाचे पहिले काम आहे पाण्याचा पुरवठा व्यवस्थित नागरिकांपर्यंत करणे. हे महत्वाचे पण काम आहे नगरसेवकाचे. त्यानंतर महानगरपालिकेच्या क्षेत्रात ज्या त्यांच्या क्षेत्रामध्ये जे रस्ते येतात ना, त्या रस्ते जर खराब झाले असेल, रस्ता उकललेला असेल, काय करणार असून ते रोडचे काम करणे, कॉन्क्रिटीकरण काम करणे, डांबरीकरण काम करणे, ते पण नगरसेवकाच्या अंडरखाली काम येते. इतर गरजासाठी पण आपण नगरसेवकाला निवडून देतो. यात महत्वाच्या ह्या गरजा आहेत. स्वच्छता नगरसेवक व्यवस्थित करतो, गटारचे व्यवस्थित काम करतो. गटार आणि ड्रेनेजची एक प्रकारची असते, गटार आणि ड्रेनेजची व्यवस्थित विल्हेवाट करणे, पाणी, रस्ते, इतर गरजासाठी आपण नगरसेवकाला निवडून देतो. तर तुम्हाला समजलं असेल की नगरसेवकाला आपण का निवडून देतो आणि नगरसेवकाला निवडून दिल्यानंतर त्यांचे नगरसेवकाचे काय काम आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. काय काम आहे ते पहा. तर आमदारचे पहिल्यांदा काम आहे उद्योग. ज्या आमदारच्या क्षेत्रामध्ये उद्योग कमी असेल, बेरोजगार तरुणांना जो उद्योग निर्माण करण्याची क्षमता आमदारकडे असते. उदाहरणार्थ जिथं कमी असेल काम, जिथं कामाचा तुटवडा असेल, तर बेरोजगार तरुण असताना त्या तरुणांसाठी उद्योग निर्माण करण्याची महत्वाची जबाबदारी आमदारकडे असते. तर उद्योग झाल्यानंतर शिक्षण, शिक्षणासाठी जिथे जिथे शिक्षणाची गरज आहे ना, त्यांना मोफत शिक्षण असू दे, शिक्षणासाठी निधी असू दे, ते पण आमदारच्या अंडरखाली तो शिक्षणासाठी निधी आमदाराला देता होतो. त्यानंतर कृषी, कृषी म्हणजे शेतीसाठी तुम्हाला लोन पाहिजे असेल तर शेतीच्या काय स्कीमा वगैरे असतात, ते पण ते आमदारच्या अंडरखाली असतात. ते आमदार ते कृषी म्हणजे शेतीसाठी तुम्हाला शासकीय योजनेमध्ये सरकारतर्फे ज्या शेतीसाठी कृषीसाठी योजना असतात ना, त्या पण आमदारच्या अंडरखाली असतात. त्यानंतर रोजगार, तुम्हाला सांगितले उद्योग आणि रोजगार हा एकच प्रकार झाला. उद्योग आणि रोजगार, जिथं उद्योग आहे तिथं रोजगार नसेल ना, तिथं जे
बेरोजगार तरुण असणार त्यांनाच रोजगार आणि उद्योग ते एकच आहे. जिथं उद्योग वाढवण्यासाठी आमदारचा महत्वाचा वाटा असतो, रोजगार वाढवण्यासाठी पण आमदारचा मोठा असतो. त्यानंतर कर धोरण आणि हे झाले उद्योग, शिक्षण, कृषी, रोजगार, कर धोरण या सर्व अशा मोठ्या स्वरूपात गोष्टीसाठी आपण आमदाराला सरकारचे धोरण ठरवण्यासाठी निवडून देतो. तर तुम्हाला आमदारचे समजल्यास आमदारच्या अंडरखाली काय काय काम असते. उदाहरणार्थ उद्योग मोठा करणे, उद्योग वाढवण्यासाठी, शिक्षणासाठी उदाहरणार्थ शिक्षणासाठी पण जिथे शिक्षण म्हणजे जिथं म्हणजे गरिबांना शिक्षण घेता येत नाही अशा शिक्षणासाठी शासनातर्फे काही स्कीमा असतात त्या पण आमदारच्या अंडरखाली असतात. शिक्षण उदाहरणार्थ स्कॉलरशिप वगैरे ते पण आमदारच्या अंडरखाली असतात. शेती व्यवसाय मोठा करण्यासाठी पण आमदारचे मोठे योगदान असते. रोजगार देण्यासाठी जे अशिक्षित असतात ना तरुण वर्गाला त्यांना रोजगार देण्यासाठी पण त्या आमदारांचे मोठे योगदान असते. कर धोरण ठरवण्यासाठी आणि अशा मोठ्या स्वरूपाच्या गोष्टीसारखी सरकारच्या धोरण ठरवण्यासाठी आपण आमदाराला निवडून देतो. तर तुम्हाला आमदाराविषयी समजलं असेल, नगरसेवक समजलं असेल तर तर आता आपण पाहूया खासदाराला आपण का निवडून देतो आणि खासदाराचे कोणकोणते काम असते आणि खासदारच्या अंतर्खाली काय असते. तर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या लक्षात आले असेल नगरसेवक स्टार्टिंगला आपण लहानापासून सुरुवात केली. नगरसेवकचे काय असते काम ते तुम्हाला सांगितलं. त्याची नंतर कसं टप्प्याटप्प्याने ते कामे वाढत जातात. पहिल्यांदा नगरसेवकचे थोडक्यात काम होते. त्यानंतर आमदारचे थोडे वाढले आणि आता मेन नंतर खासदाराचे काम भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. आता खासदारच्या अंडरखाली म्हणजे खासदाराला आपण निवडून दिल्यानंतर खासदाराचे कोणते काम असते तर ते तुम्ही पुढील प्रमाणे पहा. आता सुरुवातीला आहे देश पातळीवर राष्ट्रीय सुरक्षा. आता कसं आहे देश पातळीवर राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे देशामध्ये कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून देश पातळीवर राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे देशासाठी अनुचित कुठलाही प्रकार घडू नये त्यासाठी विशेष लक्ष खासदाराचे असते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय म्हणजे आपल्या देशाच्या बाहेरील पण व्यापार करण्यासाठी खासदारच्या अंडरखाली तो अधिकार असतो. या वर्गाचा विकास म्हणजे जे आदिवासी असतात ना ते मागासलेले त्यांना शिक्षणापासून ते लांब असतात. तर अशांना शिक्षणासाठी येण्यासाठी त्यांना नोकरीत प्राधान्य देण्यासाठी पण त्या खासदाराचे मोठे योगदान असते. त्यानंतर महत्वाचं आहे भ्रष्टाचार आणि महागाईला आळा घालणे. काही काही ठिकाणी भ्रष्टाचार खूप असतो. ते पण भ्रष्टाचार आणि महागाईला आळा घालण्यासाठी खासदाराचे महत्वाचे काम आहे. तो खासदार आहे ना भ्रष्टाचार व महागाईचा आळा रोखण्यासाठी ते खासदाराचे मोठे योगदान असते. त्यानंतर उद्योग, शिक्षण आणि कृषीला चालना. उद्योग म्हणजे उद्योग वाढवण्यासाठी ज्या क्षेत्रामध्ये उद्योग कमी आहे ना त्या क्षेत्रामध्ये उद्योग वाढवणे, शिक्षण वाढवणे आणि कृषीला चालना देणे. कृषीसाठी भरपूर अशा स्कीम असतात ना ते खासदारच्या अंतर्खाली स्कीमा काढता येतात म्हणजे खासदाराला. उदाहरणार्थ कृषी म्हणजे शेतीसाठी कृषी पंप असेल, तुमचा सौर पंप असेल, मळणी यंत्र असेल, शेतकऱ्यांसाठी ताडपत्री योजना असेल, अशा भरपूर योजना खासदारच्या अंतर्खाली खासदाराला देता येतात. त्यानंतर स्थानिक कामांसाठी विकास व निधी. स्थानिक म्हणजे लोकल कामं असतील त्यांच्या जिल्ह्यामध्ये स्थानिक कामे असतात ना उदाहरणार्थ मोठे मोठे स्टेडियम असू दे, मोठे मोठे कुठले मोठे काम असू दे, ग्राउंड असू दे, कुठले असू दे, तर त्यांना त्या कामासाठी खासदाराकडून तुम्हाला निधी उपलब्ध करता येतो खासदाराला. त्यानंतर तरुणासाठी रोजगार निर्मिती करता येते खासदाराला. ज्या तरुणांना जिथे रोजगार नाही ना त्या ठिकाणी खासदारच्या अंतर्खाली म्हणजे खासदार निधीतून खासदार फंडातून तो तरुणासाठी रोजगार निर्मिती करण्याचे मोठे योगदान या खासदारचे असते. त्या पद्धतीने आपण काम करण्यासाठी देशाच्या प्रगतीचे धोरण ठरवण्यासाठी आपण खासदाराला निवडून देतो. तर तुम्हाला असं समजलं असेल की नगरसेवकाला आपण का निवडून देतो, आमदाराला का निवडून देतो, खासदाराला का निवडून देतो. तर सगळ्यात मोठे काम आहे खासदाराचे. तर खासदाराचे एवढे त्याच्या अंतखाली एवढे काम येतात. तुम्हाला समजलं असेल की आपण नगरसेवकाला का निवडून देतो, आमदाराला का निवडून देतो आणि खासदाराला का निवडून देतो. कारण निवडून देणे महत्वाचे नाही. तुम्ही सहज मतदान करू शकता. पण ते तुम्हाला समजणे महत्वाचे आहे की आपण नगरसेवकाला का निवडून देतो, का निवडून द्यायचं आहे नगरसेवकाला, खासदाराला का निवडून द्यायचं आहे, आमदाराला का निवडून द्यायचं. तर याच्या पुढे आपण जाऊन विचार केला पाहिजे की नगरसेवकाचे काय काम असते, खासदाराचे काय काम असते आणि आमदाराचे काय काम असते. असं नाही की आपण थोड्या पैशासाठी आपलं मत विकायचे तसं काय करू नका. तर तुम्ही मत द्यायचं असेल तर तुम्ही नंतर न काय घेता न पैसे घेता तुम्ही मतदान केले तर तुम्हाला तो हक्क असतो. तर आता उदाहरणार्थ तुम्हाला रोजगार नसेल तर तुम्ही त्या आमदारला खासदारला नगरसेवकाला तुम्ही विचारू शकता आम्हाला काम नाही. तुम्ही काम म्हणजे रोजगार उपलब्ध करून द्या. आणि अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता. कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगा.